अभिजित सावंतमुळे आर्या आणि निक्कीमध्ये झाले वादावाद आणि हातापाई। नेमकी हा किस्सा नेमकी काय घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की निक्की आणि अभिजित हे दोघं सध्याला बेस्ट फ्रेंड्स झालेले आहेत आणि इकडे अरबाज आणि आर्या त्यांना जळवण्याचा प्रयत्न करत असतात। तर मित्रांनो, इकडे अरबाज आणि आर्या बसले होते आणि तिकडे अभिजित आणि निक्की दोघं गप्पा मारत होते आणि त्यांचं अजिबात आर्याकडे आणि अरबाजकडे लक्ष नव्हतं। त्यानंतर आर्या अभिजित आणि निक्कीला बोलली की तिथे जे तुम्ही गप्पा मारता मारता ते टिश्यू पेपर खराब केलेत ना, तर ते उचलून डस्टबिन मध्ये फेकून द्या। त्यावर अभिजित म्हटला की मी तुझा नौकर नाहीये, मला जाऊ वाटण मी तो फेकून देईल। म्हणजे अभिजितने आर्याला ॲटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, हा अभिजित जेव्हा याचा ॲटिट्यूड इतका आहे, याचा ॲटिट्यूड अरबाज पुढे कुठं जातो हे आम्हाला कळतच नाही। अरबाज पुढे पण एवढाच ॲटिट्यूड दाखव, अरबाज पुढे पण एवढ्याच मोठ्या आवाजात बोल जेवढा आर्या पुढे बोलतो। तर मित्रांनो, आर्याने अभिजितला मोठा भाऊ मानला होता, पण अभिजित तिला खरं खोटं बोलू लागला। त्यानंतर मित्रांनो, आर्या जे चिडली ती अभिजितला बोल बोल बोलू लागली आणि त्यानंतर मित्रांनो निक्कीने घेतला मध्ये भांडणात पार्ट आणि निक्की अभिजितमुळे आर्यासोबत भांडायला लागली। त्यानंतर आर्या म्हणली की मी इतके दिवस खूप शांत राहिले, मागच्या आठवड्यात माझा दणका तुला दाखवलाच होता आणि आता मी तुला किती त्रास देते हे तू बघच। त्यानंतर मित्रांनो, निक्कीच्या चेहऱ्यावर पण आपल्याला 12 वाजलेले दिसत आहे, कारण की आर्याचा जो कॉन्फिडन्स होता ना, तिथं कुठं ना कुठं निक्की पण हादरून गेलेली आहे। आणि ज्यावेळेस वीकेंडच्या वारमध्ये जेव्हा रितेश भाऊ बोलले होते ना की आर्याला सगळ्यात जास्त वोट्स पडून आर्या सेफ आहे, त्यानंतर मित्रांनो सगळे जे घरचे आहेत ते पण हपकून गेले होते की आर्याला खूप चांगली वोटिंग आहे, म्हणजे अभिजितपेक्षा जास्त वोटिंग आर्याला आहे। त्यामुळे निक्की पण आर्याच्या सध्याला नादी लागत नाहीये। पण मित्रांनो, नंतर आर्याने तिला जास्त उकसावल्यामुळे निक्की आणि आर्यामध्ये आपल्याला आज खूप डेंजरस भांडणं बघायला मिळणार आहे आणि थोडीशी हातापायी पण बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्या ज्या फायटिंग कॅट्स आहे यांच्यामध्ये जे भांडणं चालू आहे त्यांनी प्रेक्षकांना मजा येते का प्रेक्षक इरिटेट होत आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।